कल्पिताने विनिरतला घरी जेवणासाठी बोलावलं होतं आणि तो ठरल्या वेळेस तिथं गेला. त्याने जेवण आटोपलं तसं अल्पिताने त्याला आपल्या मिठीत घेतलं. तिची खूप दिवसांची इच्छा होती की त्याच्या खेळण्याशी मनसोक्त खेळावं आणि त्यानेही तिची इच्छा. नमस्कार मित्रांनो. विनिरत मागच्या 6 महिन्यांपासून शहरात नोकरीसाठी आलेला होता. त्याला बाहेरचं जेवण आवडायचं नाही, म्हणून तो घरूनच स्वतः स्वयंपाक करून डबा घेऊन जायचा आणि सुट्टीच्या वेळेत शहरातल्या एका छानशा बॅगेत येऊन आपलं जेवण आटपायचा. त्याचा दुपारचं जेवण त्याच बागेत व्हायचं आणि त्याच बागेत मागच्या 2 आठवड्यांपासून एक महिलासुद्धा जेवायला येत होती. तिचं नाव अल्पिता. दिसायला खूपच सुंदर, वयाने 25च्या आतली, पण राहणी तिची खूपच साधारण होती. दोघे एकमेकांना चोरून पाहायचे, पण दोघांच्याही बोलण्याची हिंमत झाली नाही. आजही रोजच्या वेळेत दोघेही जेवणाला आले होते. बागेत तशी काही गर्दी नव्हती. झाडाच्या खाली मस्त आपला डबा उघडून जेवणाला बसले होते. त्याने एक घास खाल्ला तसं त्याला ते जेवण बेचव वाटलं, कारण त्याने आज थोड्या घाई गडबडीत भाजी बनवली होती आणि त्यात तो मीठ टाकायचं विसरला होता. आता भाजी त्याच्या घशात कशी उतरणार म्हणून त्याने सरळ अल्पिताला विचारलं, अहो, तुमच्याकडे मीठ आहे का? अल्पिता तिचा डबा घेऊन सरळ त्याच्याजवळ आली. तिने कागदात बांधलेली मिठाची पुडी उघडली आणि त्याच्याजवळ दिली. त्याने थँक्स म्हणत मीठ भाजीत टाकलं. आता ती भाजी त्याच्या चवीसारखी झाली होती. दोघांनीही एकमेकांना नजर भरून पाहिलं आणि हलकीशी स्माईल देत दोघांच्या भाज्याही शेअर केल्या. त्यानंतर त्यांच्यात हळूहळू मैत्री वाढत गेली. ते दररोज सोबत जेवायला बसायचे, छान गप्पा मारायचे. आज त्यांच्या मंदिराला 2 आठवडे व्हायला आले होते. विनिरत अल्पिताला मनातल्या मनात प्रेम करत होता, पण त्याची हिंमत झाली नाही. अल्पिताही विनिरतला पसंत करत होती, पण तीही काही बोलू शकली नाही. विनिरतच्या मनात तर काहूरच मारलेला होता. एकदा अल्पिताला विचारावं आणि तिला मिठीत घेऊन भरभरून प्रेम सुख द्यावं, पण त्याने या गोष्टी आजवर केलेल्या नव्हत्या. म्हणून काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं. अल्पिताची परिस्थितीही तशीच होती. आज दुपारी जेवताना अल्पिताने विनिरतला सांगितलं की उद्या तू माझ्या घरी जेवायला येशील का? काय आहे ना, उद्या माझ्या बाबांचं श्राद्ध आहे. आधी तर विनिरतने नकार दिला, कारण त्याला उद्या खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचं होतं. दोघांचाही डबा खाऊन झाला होता. अल्पिता त्याचं उत्तर ऐकून थोडी नाराज झाली होती, म्हणून ती लगेच तिथं निघाली. थोड्या अंतरावर गेल्यावर विनिरतने तिला आवाज दिला. तसं ती मागे वळाली, म्हणाली, मी उद्या 11 वाजेपर्यंत आलो तर चालेल का? अल्पिताने गोड स्माईल करत त्याला होकार दिला आणि ती गेली. खरं तर उद्या विनिरतला खूपच महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं, पण अल्पिताचं मन नाराज झाल्यामुळे त्याने तिच्याकडे जेवणासाठी होकार दिला. दुसऱ्या दिवशी तो तयार होऊन तिच्या घरी गेला. जवळपास 10:30 वाजताच अल्पिताच्या घरी तो आला. अल्पिता विनिरतचीच वाट पाहत होती. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद आला. तिला बघून तोही खूप खुश झालेला होता, कारण तिने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली होती आणि ती जबरदस्त मादक दिसत होती. तिच्यावरनं त्याची नजर हटतच नव्हती. असं वाटत होतं तिला जाऊन गच्च मिठीत घ्यावं आणि तिच्या शरीराशी मनमोकळेपणाने खेळावं. अल्पिताने त्याला चहापाणी दिला आणि लगेच त्याला जेवणाला बसवलं. अल्पिताने खूपच छान जेवण बनवलं होतं. विनिरत खूपच आवडीने खात होता. त्याने तिलाही आग्रह करून जेवायला बसवलं. दोघांनी छान जेवण आटोपलं. त्याने नेहमीपेक्षा जास्त जेवण केलेलं असल्यामुळे आणि गोड खाल्ल्यामुळे त्याला झोप येत होती. त्याने जशी बेडवर पाठ टेकवली तसा तो झोपला आणि तासाभराने त्याला अचानक जाग आली. घड्याळ पाहिली तर 2 वाजायला आले होते. आता त्याला निघायचं होतं, म्हणून तो दारात आला, पण दारात अल्पिता उभी होती. तिनेही त्याच्याकडे पाहिलं आणि दाराला आतून कडी लावली.
अल्पिता आता जवळ आली आणि त्याला खूपच प्रेमळ नजरेने बघत त्याचे कमरेत हात टाकला आणि त्याला आपल्या मिठीत घेतलं. हळूच त्याच्या कानात फुटफुटली, मला तुझ्या मिठीत घे ना, मला आता राहवत नाही, प्लीज विनिरत. त्याने क्षणाचाही विचार न करता तिला आपल्या बाहुपाशात घट्ट धरलं आणि तोही तिच्या सौंदर्यासोबत खेळायचा विचार करू लागला. कारण जे त्याच्या मनात होतं तेच तिच्याही मनात होतं. आता तिने त्या गोष्टीसाठी पुढाकार घेतलेला होता, तर विनिरत तिला कसा सोडणार होता. तोही खूपच तहानलेला होता. त्यासाठी त्याचं महत्त्वाचं कामही सोडलं आणि तिला धरून बेडवर घेतलं. मग काय, दोघांनीही एकमेकांसोबत चांगलाच खेळ खेळला, भरभरून प्रेम दिलं. त्या दिवशी दोघांनी एकमेकांना बाळाचा सिलेक्ट केला. थोड्याच दिवसांनी दोघांनी लग्न करून घेतलं. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. सुमुगो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.